नमस्कार. आज स्वयं अध्ययन किंवा सेल्फ स्टडीच्या 18व्या भागात आपण भेटतोय. गेल्या वेळेला आपण क्वेश्चन MSQ4RD प्लस 5th R आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन हा जो भाग आहे हा बघितला होता. मी म्हटलं तो थोडासा भाग त्याच्यात शिल्लक आहे, तो पुढच्या वेळेला मी कव्हर करते आणि एकदम मधले R सगळे गाळून आपण एकदम डीपर्यंत येणार आहोत. कारण क्वेश्चन्स आणि डिस्कशन, प्रश्न विचारणं आणि त्याच्यावर चर्चा करणं हा भाग एकमेकाला जोडून येतो. मला वाटतं डिस्कशन म्हणजे काय हे तुम्हा मुलांना आजकालच्या पिढीतल्या बिलकुल सांगायची गरजच नाही आहे. कारण रोज तुम्ही टी व्ही ऑन केलात की कधी आर्थिक प्रश्न असेल, कधी सामाजिक प्रश्न असेल, त्याच्यावर चर्चा घडतच असतात. आता समजा बॉर्डरचा इश्यू सुरू आहे चीन आणि भारत, तर त्यांच्यामध्ये भारत आणखीन चीन यांच्या उच्च पातळीवर वेगवेगळ्या पातळीवर बोलणी सुरूच आहेत. आणि मग ती कशी होतात, काय होतात, कसं हवं चर्चा आणि कशी नको हे तुम्हाला सांगायची वेगळं काही गरज आहे असं मला वाटत नाही. पहिल्यांदा मी म्हणतं तसं गेल्या वेळेला प्रश्नातला जो थोडासा भाग राहिला आहे तो मी आधी पूर्ण करते आणि मग डिस्कशनकडे जाते. आणि ह्या दोन्ही गोष्टी फक्त अभ्यास किंवा शाळेपुरत्या नव्हे तर तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडणाऱ्या अशा आहेत. अगदी पहिली गोष्ट आपण बघूया की प्रश्न. मी गेल्या वेळेला असं म्हटलं होतं की कच्या 12 खडीतले सगळे प्रश्न पडले पाहिजे. कसं, काय, कोण, कुठे, केव्हा, कशा तऱ्हेनं, कशा रीतीनं, कशासाठी 1 ना 2 असे प्रश्न आणि जोड प्रश्न तुम्हाला पडलेच पाहिजेत असं मी गेल्या वेळेला म्हटलं होतं. आता ह्या प्रश्नाचे 2 मुख्य भाग पडतात. काही प्रश्न असे असतात की ज्यांची उत्तरं नेमकी असतात, वेगळं उत्तर येऊ शकत नाही. उदाहरणार्थ तुम्ही एका धड्यावर प्रश्न सोडवताय आणि मग विचारलं की कोण घरात आलं, मग मुख्याध्यापक असतील किंवा सरपंच असतील किंवा वडील असतील किंवा मुलं असतील, जे एक धड्यातलं उत्तर आहे तेच तुम्हाला द्यावं लागेल. किंवा दुसरं आपण उदाहरण बघूया की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला. आता आपल्या इतिहासाच्या पुस्तकात उत्तर आहे तेच आपण देणार, त्याच्यापेक्षा वेगळं उत्तर देणार नाही. किंवा एखाद्या धड्यामध्ये असं सांगितलेलं आहे की ते पक्षी किलबिलाट करत होते आणि ती कवितेमध्ये असेल, कशामध्येही असेल, संध्याकाळची वेळ होती, तर तुम्हाला सकाळची वेळ नाही ना तेच उत्तर द्यावं लागेल. काही वेळेला मात्र प्रश्न तुम्हाला हो किंवा नाही या स्वरूपात असू शकेल. त्यावेळेला मात्र कदाचित असं असू शकेल की उत्तर होई आहे किंवा काही जणांचं नाही आहे किंवा होय पण असं आहे, नाही पण असं आहे. तरी पण नेमकंच उत्तर तुम्हाला द्यायचं असतं. हे प्रश्न सोपे असतात आणि पहिल्या अगदी इयत्ता पहिलीत जाण्याआधीपासून पालकांना मुलांच्या बरोबर अशा प्रश्न विचारण्याची त्यांना सवय लावली तर त्यांना पुढे गेल्यानंतर परीक्षेची भीती वाटते. म्हणजे नेमकी कसली भीती वाटते तर परीक्षेतल्या प्रश्नांची भीती वाटते की प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता येतील की नाही, ही भीती चेपायला मदत होईल. त्याच्याशिवाय आपल्याला छोट्या छोट्या प्रश्नपत्रिका जर मुलांच्या मदतीने पालकांना बनवल्या आणि त्या दर आठवड्याला, म्हणजे आपल्याकडे जेव्हा अशा प्रकारची परीक्षा सुरू केली तेव्हा आपण का गोंधळ केला मला माहिती नाही. आमच्या लहानपणी अशा आठवड्याच्या दर शनिवारी परीक्षा असायची, कधीच आम्हाला भीती वाटायची नाही. इव्हन माझ्या अमेरिकेत जेव्हा आता नाती शिकत आहेत तेव्हा सारख्या त्यांना दर आठवड्याला टेस्ट असतात. प्रत्येक विषयाची दर विषयाला टेस्ट, जेवढा पोर्शन झाला त्याच्यावरची टेस्ट. याच्यामुळे तुम्हाला परीक्षेची भीती तुमच्या मनातली कमी होते आणि वार्षिक परीक्षेला कसे प्रश्न येणार ते कळतं. दुसरे जे प्रश्न असतात ते, हे प्रश्न आत्ता मी जे म्हटलं नेमकी उत्तरं आहेत ते प्रश्न विचारणंही सोपं आहे, उत्तरंही सोपी आहेत. पण दुसऱ्या प्रकारचे जे प्रश्न असतात ते अधिक महत्त्वाचे आहेत आणि ते आपल्याला खरोखरी आयुष्यभर मदत करणारे आहेत. विचाराला प्रवृत्त करणारे प्रश्न, तुमच्या विचारांना गती देणारे प्रश्न, तुम्हाला वेगळा विचार करायला लावणारे प्रश्न, तुम्हाला भविष्यात डोकावून बघण्याची संधी देणारे प्रश्न किंवा तुमच्या भूतकाळात काय झालं याची कल्पना करण्याचे प्रश्न. एवढंच नव्हे तर काही प्रोफेशन्स असे आहेत की असा वेगळा जर विचार करता आला नाही, शंका जर मनात आल्या नाहीत तर ती व्यक्ती आयुष्यात यशस्वीच होऊ शकत नाही. तर जज असेल, पोलीस असेल, डॉक्टर असेल, सॉलिसिटर असेल, कोणी असू शकेल. किंवा एखादा व्यावसायिक आहे, त्याच्या मनातही निरनिराळे प्रश्न जेव्हा निर्माण होतील, वेगळ्या प्रकारचे प्रश्न, तेव्हाच त्याला यशस्वी होता येईल. मला असं वाटतं की मी अगदी पूर्वी म्हणजे नरेंद्र तळपुळे आणि आयझॅक ही बॅच मी कधीच विसरू शकणार नाही. त्यांच्या बॅचचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांच्या वर्गाचा ऑफ तासाला गेलं तर आपली करमणूक व्हायची, आमच्या शिक्षकांची करमणूक व्हायची. का बरं तर त्या 1-2 वर्षामध्ये तेव्हा असं वातावरण शाळेमध्ये होतं की प्रत्येक वर्गात क्विज चालायची.
ती मुलं आपापली ठरवायची, आम्हाला काहीच करायला लागायचं नाही, त्यांचं त्यांनीच ठरवलं असायचं की आज हा गट प्रश्न काढेल, उद्या तो गट काढेल, तो काढेल, तो काढेल. त्यांच्याकडे वह्या तयार असायच्या आणि मग ते दोघंजणं वर्गात टीम पाडल्या जायच्या, बाकं बसतात त्याप्रमाणे, आणि मग ते प्रश्न विचारायचे. आणि आधी कल्पना दिलेली असायची की पुढच्या वेळेला जीवशास्त्र प्रश्न असतील, पुढच्या वेळेला फिजिक्सवर असतील, संशोधनावर असतील, आणि मग मुलं त्याप्रमाणे पुस्तकातून कुठून शोधून ते आणायचे. नुसतं प्रश्न आणि उत्तर देऊन नाही चालायचं, तर त्याच्यामागचं थोडंसं स्पष्टीकरणही त्या मुलांना जमेल तसं ती मुलं द्यायची, प्रयत्न करायची. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही जी सगळी मुलं आहेत त्या वर्गातली ही नंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चमकली. हे वेगळं सांगायची गरज नाही, कारण त्यांना अशा प्रकारे प्रश्न पडणं आणि उत्तर शोधणं याची सवय लहानपणापासून झालेली होती. तेव्हा हा झाला प्रश्नांचा भाग. आणि म्हणून पालकांनी आपल्या मुलांना माहिती असेल उत्तर नसेल याचा विचार करू नका, नाउमेद होईल असं मनात आणू नका, पण त्याला वेगळे प्रश्न विचारायला, त्याची उत्तरं शोधायला मदत करा. भले ते उत्तर बरोबर असेल, चूक असेल, काही असू शकेल. एखाद्या गोष्टीचा शेवट करायला सांगा किंवा एखादी घटना सांगा आणि मग तुला काय वाटतं रे. उदाहरणार्थ अगदी साधी गोष्ट आहे ना, गेल्या काही वर्षापूर्वी एक डोंगर कोसळला आणि त्याच्याखालती अख्खंच्या अख्खं गाव गडप झालं. ते का झालं असेल? किंवा आत्ता आपण बरेच वेळेला म्हणतो की आमचा खरा इतिहास आम्हाला शिकवलाच गेला नाही. मग मुलाला विचारा, म्हणजे काय बरं, खरा इतिहास म्हणजे काय असू शकेल, तुला काय वाटतं? त्याला कदाचित काहीच सांगता येणार नाही, कारण बिचारा लहान पोर आहे ना ते. किंवा आत्ता कोविड आलेला आहे, सगळी म्हणतात चायनातून, पण आता तो पसरतोय, तो काही चायना नाही आहे ना इथे आलेला, मग का पसरतोय? त्याला उत्तर शोधू दे, त्याला त्याच्या मनाला पटेल तसं उत्तर देऊन दे. हा झाला प्रश्नाचा भाग. आता हा जो डिस्कशनचा जो भाग आहे तो सुद्धा मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की अनेक गोष्टी, एकाच प्रश्नाला अनेक उत्तरं असू शकतात. आणि डिस्कशनच्याद्वारे लहानपणापासून मुलांनी, पालकांनी एकत्र बसावं, कधी रविवारी, कधी सुट्टीच्या दिवशी, कधी संध्याकाळी जेवताना, झोपण्याच्या अगोदर किमान काही वेळ अशा प्रकारची आपापसात चर्चा करावी. नॉट नेसेसरी की एखादा मोठा गहन विषय आहे आणि तुम्ही त्याच्यावर बोलताय. अगदी घरातल्या घडलेल्या गोष्टी असतील, बाजारात घडलेल्या गोष्टी असतील, आईबाबांना कामावर आलेले अनुभव असतील, तुम्हाला शाळेत आलेले अनुभव असतील, पण अशा प्रकारची चर्चा करण्याची सवय तुम्हाला लावून घ्या. या चर्चेतून नेमकं काय होतं ते आपण बघूया. उदाहरणार्थ शाळेमध्ये कसं इम्प्लिमेंट करायचं तेही वेळ उरलात आपण बघूया. पण सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट म्हणजे मला वाटते पूर्वी तर अशा डिबेट्सच्या स्पर्धा पण व्हायच्या, आताही होत असतील, पण नेमकं ह्याच्यातून काय होतं साध्य, तर परस्परांशी बोलणं. काही वेळेला आपल्यात जी भांडणं, कटुता किंवा वादविवाद जे निर्माण होतात ते संवाद नाही म्हणून होतात. या डिस्कशनमुळे हा संवाद दोन माणसांच्या मनाचा पूल बांधण्याचं काम, दोन राष्ट्रात, दोन समाजात पूल बांधण्याचं काम या चर्चेने होतं. दुसरी गोष्ट म्हणजे काही वेळेला असं घडतं की मनात एखादी गोष्ट आहे आणि ती मी व्यक्तच केली नाही, तो होणारा त्रास जास्ती असतो. मला वाटते जेव्हा मानसशास्त्रज्ञ असतात ते तेच सांगतात, ते बोलायला लावतात आपल्याला. म्हणजे आपल्या मनामध्ये एखादी भीती असेल, दडपण असेल किंवा काही असू शकेल, एखाद्या व्यक्तीच्याबद्दल गैरसमज झालेला असेल, तो जोपर्यंत आपण बोलून दाखवत नाही, मोकळं होत नाही, तोपर्यंत आपल्याला मग काही वेळेला डिप्रेशनमध्ये काही लोक जातात, काही वेळेला ती वेडी होतात किंवा काही वेळेला ती स्वतःच्या विचारात इतकी गुंतून जातात की बाकीच्या जगाचं भान त्यांना सुटतं. मनातले विचार किंवा भावना व्यक्त न केल्यामुळे हे सगळं होतं. या चर्चेतून तुम्हाला हे व्यक्त करणं. बरं, ते व्यक्त कसं करायचं आहे तर नेमक्या शब्दात आणि नेमक्या वेळात. आता घरातल्या घरात कदाचित वेळेचं बंधन तिथेसुद्धा असेल, कारण आईवडिलांना तासनतास नाही आहेत ना तुमच्या ते, त्या मित्रांच्यात जमलेला आहात तर तासनतास नाही आहे. हे डिस्कशन मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वर्गात असेल, शाळेत असेल, मित्राशी असेल, मनाशी मनात संवाद साधायचा प्रयत्न करा. मनातल्या मनात दोन भागा, पण व्यक्त व्हायचा प्रयत्न करा. तुम्हाला विचार करण्याची सवय लागते. नेमकेपणा टी व्हीवर बघितलं असेल तुम्ही, थांबवतात किंवा सगळेच बोलायला लागले तर ऐकू येत नाही, तर आपल्याला तिथे 30 सेकंद, 20 सेकंद, 10 सेकंद या एवढ्या कमी वेळामध्ये म्हणजे तुमच्याकडे माहिती बराबर आहे, बराबर आहे, ज्यातून नेमकं गाळून आणि काय करायचं ते तुम्हाला मांडता आलं पाहिजे. एकाच प्रश्नाला इतर बाजू आहेत, मला वाटतं ते समोरच्याला वाटत नाही आहे, पण ते पण मला ऐकून घ्यायची तयारी पाहिजे. नाही, लगेचच तुम्ही उडवून लावलं असं नाही होणार. त्याला काय म्हणायचं आहे ते तुम्ही ऐकून तरी घ्या. दुसऱ्याची बाजू ऐकून घेण्याची तुम्हाला सवय लागते. त्याच्यानंतर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काही स्पर्धात्मक परीक्षा असतात. त्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये हे तुम्हाला इंटरव्ह्यूला सामना द्यावंच लागतं. बरं, ज्या वेळेला NDA, IMA, IAS, IPS अशा परीक्षा असतात तेव्हा तर तुम्हाला इंटरव्ह्यू नुसता असा नाही ना 2 मिनटात गेला आणि
काहीतरी धुजबी प्रश्न विचारले आणि सिलेक्शन झालं, वैयक्तिक इंटरव्ह्यू होतात, मग पॅनल डिस्कशन होतं. म्हणजे तुम्ही एकटे आहात आणि तुमच्यावर 8-10 जणं एकाच वेळेला प्रश्न विचारत आहेत, एकाच प्रश्नाच्या वेगवेगळ्या अँगलमधून वेगळी लोकं तुमच्यावर प्रश्नांच्या फैरी झाडत आहेत. अशा वेळेला तुम्हाला उत्तर द्यायचा जो सराव आहे तो तुम्हाला या डिस्कशनमुळे होऊ शकतो. तसंच तुम्ही नोकरी व्यवसायाला लागलेला आहात, इतरांना करार करायचा आहे, त्याही वेळेला उपयोगी होतं. लहानपणापासून सवय असेल तर भीड चेपते. काही जणं म्हणजे परवाच मी एकाला विचारलं की का गं, मी तुझा व्हिडिओ बघितला, म्हणजे एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या होत्या, मोठ्या आदरणीय ती व्यक्ती होती. त्याला म्हटलं का गं, कशासाठी एवढी तू म्हणजे मोकळेपणाने तुझं बोलणं कसलं दडपण होतं तुझ्यावर? ती म्हणली काही नाही गं, कधी त्या कॅमेऱ्यासमोर मी कधी बोलले नव्हते ना, त्याचं मला दडपण आलं होतं. तेव्हा हे जे कॅमेऱ्यासमोर बोलणं किंवा 4 लोकांच्या समोर बोलणं, इतर लोकांच्या समोर बोलणं, याला जी भीड चेपणं असं आपण मराठीत त्याला म्हणतो, हे भीड चेपणं ह्याच्यामुळे शक्य होतं. त्या डिस्कशनचे हे आणि असे अनेक फायदे. कदाचित या डिस्कशनमधून काहीतरी वेगळं, म्हणजे आपण जसं नवनीत गेल्या वेळेला आपण म्हटलं होतं ना, दत्ताची गाय ते नवनीत येतं, तसं काहीतरी ह्या चर्चेमधून निष्पन्न होऊ शकतं, मार्ग निघू शकतात. मला वाटते आपण एक साधं उदाहरण घेऊया की आत्ता चीन आणि भारत यांच्यात तणाव आहे आणि माहिती नाही आपल्याला युद्ध होईल की नाही होईल. युद्ध हा अल्टिमेट पर्याय आहे, सगळ्यात शेवटी युद्धाशिवाय पर्याय नाही. परंतु युद्ध हे काही खूप चांगला पर्याय आहे अशातही भाग नाही. म्हणजे खरं तर याच्यावर खूप वेगळा विचार करायला, वेगळा तास आपल्याला घ्यायला हवा. कारण असं म्हणतात की शांतता नांदायची असेल तर युद्ध लागतं आणि 2 शांततेच्या काळामध्ये युद्ध मध्ये होत असतात. असं जरी असलं तरी आत्ता दोन्ही राष्ट्र भर कशावर देत आहेत तर चर्चेवर भर देत आहेत आणि ह्या सगळ्याची तयारी किंवा त्याच्यातून या चर्चेतून आपल्याला एकमेकाच्या मनाचा अंदाज घेऊ शकतो की ह्याच्या मनात नेमकं आहे तरी काय, ह्याच्या मनात नेमकं आहे तरी काय, ह्याचे काय डावपेच. काही वेळेला तर पोलीस किंवा CID किंवा आता CBI तुम्ही नाव ऐकताय, हे असे प्रश्न विचारतात की तुम्ही पटकन वेगळंच, म्हणजे तुम्ही खोटं बोलत असलात तर तुम्हाला खोटं नाही बोलतायत, आपोआप तुम्ही खरं सांगून जाता. किंवा असे प्रश्न विचारले जातात की तुमच्यावर असं दडपण वाढत जातं आणि मग तुम्हाला तुमचा सद्विवेक बुद्धी जागृत होते आणि तुम्ही जे खरं काय आहे तेच तुम्ही बोलता. हा झाला डिस्कशनचा फायदा किंवा आपण जे म्हणूया तुम्हाला आयुष्यभर जे लाभ होणार आहेत ते. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे घरी तसं शाळेतसुद्धा निबंधाचा विषय आहे, गोष्ट आहे, एखादी कथा पूर्ण करायची आहे, कविता पूर्ण करायची आहे किंवा करंट अफेअर्स असतील, विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्याचे काही विषय असतील, काही असू शकेल, त्याचे जर वर्गात चर्चा केली तुम्ही तर मुलांना वेगळ्या प्रकारे उत्तर मांडायचं किंवा प्रश्न विचारताना हे का घडलं, कसं घडलं, केव्हा घडलं, त्याची जर मुलांना वेगळी उत्तरं तुम्ही ॲक्सेप्ट केलीत. मार्क परीक्षेत देताना तुम्हाला काय द्यायचे हा अतिशय वेगळा भाग आहे, पण अशा प्रकारे वेगळी उत्तरं जर तुम्ही स्वीकारलीत मुलांकडून तर मुलांना याची सवय लागेल. मला वाटते म्हणजे आमच्या शाळेमध्ये लकीली मी ज्या शाळेत शिकले त्या शाळेमध्ये असे वर्गावर्गात तर चर्चा व्हायची, पण 2 वर्गामध्ये किंवा काही कॉलेजेसमध्ये अशी प्रथा असते की 2 वर्गामध्ये. माझी मुलगी निर्मला निकेतन ज्या कॉलेजमध्ये शिकली त्यांना चित्रपट दाखवले जायचे दर 15 दिवसांनी, 20 दिवसांनी आणि त्या चित्रपटावर चर्चा. कारण चित्रपट एक वेगळं माध्यम आहे. मंथनसारखं एखादा चित्रपट आहे किंवा उरीसारखा एखादा चित्रपट आहे. व वेगवेगळी लोकं वेगवेगळ्या विचार मांडतात आणि व्यक्त होतात. अशी सवय म्हणजे हा चित्रपट हे वेगळं माध्यम झालं. एखादं नाटक बघितलं त्याच्यावर तुम्ही चर्चा करा किंवा तुम्ही नाटक बनवायला घ्या आणि त्याच्यावर मुलांना सांगा आणि मग बाकीच्यांना विचारा की यांचं काय चुकलं, काय बरोबर होतं, याने काय इम्प्रूव्हमेंट करायची हवी. वेगवेगळ्या टप्प्यावर वेगळ्या प्रकारे ह्या अशा प्रकारे वर्गातसुद्धा शाळेतसुद्धा बाईंना चर्चा घेता येते, डिस्कशन घेता येतं. मला असं वाटतं पुढच्या वेळेला आपण आरकडे वळूया. मग ते रेकग्नाईज असेल, तुम्ही विचार करून ठेवा की रेकग्नाईजमध्ये किती असू शकेल. जे रेकग्नाईज हा एकच शब्द, पण अगदी लहान बाळापासून छोटासा आईचा चेहरा ओळखणं, घर ओळखणं इथपासून त्याची व्याप्ती कुठपर्यंत वाढू शकते. जस्ट तुम्ही इमॅजिन करा. मी तुमच्या फक्त मदतीला आहे असं समजा आणि पुढच्या वेळेला आपण 4R जे आपण म्हटले होते त्या 4Rकडे वळणार आहोत. आज आपला हा 15वा स्वयं अध्ययनाचा भाग संपला. मला असं वाटतं आहे की हा भाग फक्त ऐकण्यासाठी, श्रवणभक्तीसाठी नाही, तर तो इम्प्लिमेंट करण्यासाठी, वापर करण्यासाठी, तुमच्या आयुष्यात वापरण्यासाठी हा आहे. याचं भान ठेवा, विसरून जाऊ नका. भले आईवडिलांना काम करताना आईच्याबरोबर गप्पा मारा, बाबांच्याबरोबर गप्पा मारा, मित्र शेजारी, नॉट नेसेसरी की दरवेळेला
क्रिकेटच बोललं पाहिजे किंवा टी व्ही सिरियल किंवा सिनेमाबद्दल बोललं पाहिजे. असे वेगवेगळे विषय तुम्ही शोधा, कारण ते तुमच्या आयुष्याला खरे मदतीला येणार आहेत. तेव्हा इथे मी थांबते. धन्यवाद. थँक्यू. आय लव यू ऑल. दॅट्स ऑल राईट.